अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सगळं जगच रागावलेलं आहे, इतकं चिडलेलं आहे. आणि या चिडणाऱ्यांमध्ये मानसिक रुग्ण आहेत अमेरिकेमधले, की जे थेट बळी घेऊ इच्छितात ट्रम्प यांचा, थेट हल्ला करतात. व्हाईट हाऊसच्या चेक पोस्ट जवळ एक जण जातो काय, गोळीबार करतो काय, त्याच्यानंतर सिक्रेट एजन्सी त्याचा खात्मा तिथं करते काय, हे घडलेलं आहे. याच्या आधी केव्हा केव्हा घडलेलं आहे, कसं घडलेलं आहे आणि सातत्याने हे का घडतंय, म्हणजे या अशा घटनांचे अनेक संदर्भ देता येतील. एकतर जसं सुरुवातीला सांगितलं की मानसिकता, आणि अमेरिकेमध्ये जो शस्त्र परवाना तात्काळ दिला जातो, त्यामुळं जे माथे फिरू अशा पद्धतीचे कृत्य करतात ते एक आहे. दुसरीकडे इराण इराक युद्ध, त्याच्यामुळं झालेली परिस्थिती, महागाई, याच्यापासून अनेक प्रश्न आहेत. आणि त्याचा सगळा राग डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आहे, ते एक कारण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर, जे आपल्याला सांगणार आहेत की नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्याने टार्गेट का केलं जात आहे आणि त्याला ते स्वतः किती जबाबदार आहेत, त्याच्यानंतर अमेरिकेतली एकूण व्यवस्था कशी जबाबदार आहे त्याबद्दल. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहाव्यात. तर ढगे सर, तुम्ही सांगा हे वारंवार काय होतंय, कारण मागच्याही महिन्यामध्ये असाच प्रकार झाला जो व्हाईट हाऊसमध्येच झाला. म्हणजे पत्रकारांचं डिनर पार्टी तिथं होती, तिथं एक जण आला, त्याने गोळीबार केला, त्याच्यातून ते ट्रम्प वाचले, आता पुन्हा हे झालेलं आहे. काय म्हणाल तुम्ही? नक्कीच अनिलजी, खूप छान सुरुवात तुम्ही त्या ठिकाणी केली. आणि सामान्य व्यक्तीच्या सुद्धा मनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी येत असेल की असं कसं होतं की नेहमी नेहमी कुठे आपल्याला त्या ठिकाणी येतं की डिनर पार्टी सुरू आहे, एखादा व्यक्ती सो कॉल्ड माथे फिरू त्या ठिकाणी घुसला आणि अंधाधुंद गोळीबार सुरू केला. आज जे आहे व्हाईट हाऊसच्या समोर एक व्यक्ती त्या ठिकाणी आला, त्याने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. काही महिने अगोदर कुठल्या डान्स बारमध्ये, कुठल्या हॉटेलमध्ये एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जातो आणि अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी सुरू करतो. अशा बातम्या ज्या आहेत अमेरिकेमधून वेळोवेळी त्या ठिकाणी येतात. कम्पेअर करा, भारतामध्ये सुद्धा जे आहे आमच्याकडे 144 कोटी जनता आहे, पण अशा प्रकारच्या बातम्या काही फारशा आपल्या कानावर त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. अमेरिकेमध्येच हे त्या ठिकाणी का होतं? माझ्या मते त्याचं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, जसं तुम्ही राईटली पॉइंट केलं, त्या ठिकाणचे गन लायसन्सशी संबंधित जे लॉज आहेत, म्हणजे थोडक्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठीचे जे नियम आहेत ते अत्यंत सैल आहेत, अत्यंत रिलॅक्स्ड अशा प्रकारचे नॉर्म्स आहेत. म्हणजे काय, तिथला कुठलाही व्यक्ती जर त्याला गन लायसन्स त्या ठिकाणी हवा असेल, म्हणजे थोडक्यात त्याला शस्त्राचा परवाना हवा असेल, तर अतिशय इझिली त्याला शस्त्राचा परवाना त्या ठिकाणी मिळतो. मग मूळ प्रश्न हा त्या ठिकाणी आहे की का अशा प्रकारचे जे आहेत गन लॉज एवढे रिलॅक्स का आहेत? कारण एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या जनतेकडे अशा प्रकारच्या जर गन्स असतील, अशा प्रकारची शस्त्रास्त्र असतील, तर कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचा अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी होईलच. याचं सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे सेकंड कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या अनुसारच तिथल्या प्रत्येक नागरिकाला सेल्फ डिफेन्ससाठी, स्वसंरक्षणासाठी अशा प्रकारचं गन लायसन्स हासिल करण्याचा अधिकार त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनच दिलेला आहे. मग संविधानानं जर सेल्फ डिफेन्ससाठी गन धारण करण्याचा तुम्हाला जर अधिकार त्या ठिकाणी दिला असेल, तो कोणाचंही सरकार असो, त्या सरकारला याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावणं आणि त्याहून महत्वाचं त्याची अंमलबजावणी करणं हे खूप अवघड जातं. म्हणजे पहिलं कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे गन लायसन्स घेण्याचा, मामला तिथेच संपत नाही. दुसरा त्याच्याही पलीकडे की असा जरी त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल राईट असला तरी सुद्धा कुठल्याही सरकारला जे आहे त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची नियमावली इम्प्लिमेंट करता येते, अंमलबजावणी करता येते. पण तिथली सरकार, मग ती डेमोक्रेटिक पार्टीची असो का रिपब्लिकन पार्टीची असो, मागच्या कित्येक दशकांचा इतिहास पाहिला तर विशेष काही या गन लायसन्सशी संबंधित ते कारवाई करताना किंवा त्या नियमांमध्ये बदल करताना दिसत नाहीत. आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे राजकीय कारण. कारण तिथली जी गन लॉबी आहे, म्हणजे थोडक्यात या शस्त्रास्त्रांचा, या रायफलचा, या पिस्टलचा निर्मिती करणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरर आहेत, ही गन लॉबी तिथे जी आहे खूप स्ट्रॉंग आहे. आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या राजकीय पक्षांना फंडिंग करण्याचं काम, निवडणुकांच्या वेळेस फंडिंग करण्याचं काम, एक प्रकारे प्रेशर ग्रुप म्हणून काम करण्याचं जे आहे काम, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत गन मॅन्युफॅक्चरर्स त्या ठिकाणी करत असतात, जस्ट समजून घेण्यासाठी. म्हणजे एका बाजूला आपल्याला दिसतंय की बघा किती मोठा विध्वंस अशा प्रकारचे फ्री गन लायसन्स त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्या देशांमध्ये सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू होतो, पण तरी सुद्धा तिथलं सरकार विशेष काही करत नाही.
भारताचं जस्ट उदाहरण म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो, सगळ्या जगाला माहित आहे, सरकारला माहित आहे, तुम्हाला आम्हाला माहित आहे की दारू पिणं चांगलं नाही. दारू पिल्यामुळे जे आहे सामान्य जनतेच्या, त्या व्यक्तीच्या शरीरावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी होतात. असं असताना सुद्धा सरकार का जे आहे संपूर्णतः दारूबंदी संपूर्ण भारत देशामध्ये करत नाही? त्याच्या मागे जे आहे अर्थकारण दडलेलं आहे. त्याच्यामधून मिळणारा जो टॅक्स आहे आणि त्याचबरोबर जी लॉबी असेल, या अल्कोहोलशी संबंधित जी लॉबी असेल, त्या लॉबीचा सुद्धा जो आहे अप्रत्यक्षपणे या राजकीय पक्षांवर कुठे ना कुठेतरी जे आहे दबाव किंवा तशा प्रकारचा जो आहे इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी आहेच. मग जसं इथे मी दारू निर्मात्यांचं तुम्हाला उदाहरण दिलं, तसंच काहीसं जे आहे मी म्हणेल की तिथली गन लॉबी सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे. म्हणजे पहिला या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते सामान्य लोकांना त्या ठिकाणी मिळालं असेल की का वेळोवेळी अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा अंधाधुंद गोळीबार होतो. कॉन्स्टिट्यूशनल राईट ॲज वेल ॲज गन लॉबी हा त्यातला एक भाग. आता आजचं जे प्रकरण झालं, आपल्याला माहित आहे की व्हाईट हाऊसच्या समोर एक व्यक्ती त्या ठिकाणी आला. 21 वर्षाचं पोरग होते, ज्याचं नाव आता समोर येत आहे की नासेर बेस्ट नावाचा असा काहीतरी हा एक इसम होता. 21 वर्षाचं हे पोरग, आणि ते आलं आणि त्यांनी जे आहे गन काढून त्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी सुरू केला. खरं म्हटलं तर हा चेक पॉईंटच्या तिथे जे सर्व्हिस एजंट्स त्या ठिकाणी होते, सिक्युरिटी एजंट जे होते, तर त्यांनी जो आहे या गोळीबाराला प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं आणि त्यामध्ये या इसमाचा मृत्यू झाला. ज्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळेस तो मृत त्या ठिकाणी घोषित करण्यात आला. आता ही सगळी जी घटना घडली ही फक्त एक घटना म्हणून आपल्याला पाहायला नको. फक्त जर एवढी घटना घडली असती की कोणीतरी जे आहे चेक पॉईंटच्या तिथे आला आणि त्याने गोळीबार केला आणि नंतर त्या रिटॅलिएशन मध्ये जे आहे त्याचा मृत्यू झाला, तर माझ्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर ही एवढी मोठी घटना किंवा एवढी मोठी बातमी झाली नसती. पण या बातमीला महत्व का प्राप्त होतं? मागच्या 1 महिन्यांचा इतिहास घ्या, फक्त 30 दिवसांचा इतिहास. या 30 दिवसांमध्ये काय झालं? एक्झॅक्टली 1 महिन्याच्या अगोदर 25 एप्रिलला आपल्याला माहित आहे की व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्सचं डिनर त्या ठिकाणी होतं. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातले इतर अधिकारी त्या ठिकाणी होते. तिथे सुद्धा एक इसम तिथे मध्ये घुसला, अंधाधुंद गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याला तिथे न्यूट्रलाइज केलं सिक्युरिटी सर्व्हिस एजंट्सनं, पण अशा प्रकारे गोळीबाराचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता. माझ्या मते या महिन्याच्या 4 तारखेला वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या तिथे सुद्धा गोळीबाराचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता. आणि नुकतंच काही तासांपूर्वी म्हणजे 1-2 दिवसांपूर्वी अशा प्रकारची बातमी सुद्धा आली की मोहम्मद अल सादी नावाचा इराकचा सिटीजन, इराकचा नागरिक, या इराकी नागरिकानं एक प्रकारे त्याची दहशतवादी अशी क्रेडेन्शियल्स आहेत, म्हणजे अगोदरच्या दहशतवादाशी संबंधित त्याचा इतिहास आहे. तर अशा प्रकारच्या एका इराकी नागरिकानं अमेरिकेमध्ये जे आहे एक कट त्या ठिकाणी रचला होता आणि तो कट होता डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प. इवांका ट्रम्पचा हत्येचा प्लॅन या मोहम्मद अल सादीनं त्या ठिकाणी केला होता आणि या मोहम्मद अल सादीला पकडण्यामध्ये अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीजला त्या ठिकाणी यश मिळालं. आता यातला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. एक, मोहम्मद अल सादी याचे लिंक्स जे आहेत ते दहशतवादी संघटनांशी आहेत, अशा प्रकारच्या बातम्या आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत. दुसरा, मोहम्मद अल सादी हा इराकी नागरिक आहे. मग इराकी नागरिक आहे, इराकी पासपोर्ट त्याच्याकडे आहे, तर अशा प्रकारचा स्पेशल पासपोर्ट जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी इराकच्या प्रधानमंत्र्यांची स्वाक्षरी किंवा त्यांची संमती असणं आवश्यक आहे. मग असं जर होत असेल तर मनामध्ये जे आहे शंका त्या ठिकाणी येणारच की आंतरराष्ट्रीय स्तरावर खरोखरच ग्लोबल जिहादी नेटवर्कचा या सगळ्या प्रकरणांशी काही संबंध आहे का? एकाच महिन्यांमध्ये 3-3, 4-4 वेळेस डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या प्रशासनातले महत्वाचे अधिकारी किंवा त्यांचे स्वकीय यांच्यावर जर वेळोवेळी अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर ही काही एकटी दुकटी घटना नाहीये, ही काही पहिली घटना नाहीये. वारंवार अशा घटना होत आहेत, म्हणजे कुठेतरी काळबेर आहे. मग काळबेर आहे म्हणजे याची कारण मीमांसा करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत थेरीज आपल्याला पुढे मांडता येतील. आतापर्यंत ज्या बातम्या आपल्याला समोर आलेल्या आहेत आणि आजच्या घटनेचा जर संदर्भ आपण घेतला तर अमेरिकन एजन्सीच्या माध्यमातून सांगितलं जातंय की हा जो इसम होता, हा जो काही नासेर बेस्ट नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी होता, 21 वर्षीय त्या ठिकाणी आहे आणि तो माथे फिरू आहे, पागल आहे. कारण तो स्वतःला जो आहे जीसस क्राइस्ट म्हणतोय, मी येशू ख्रिस्त आहे आणि मी येशू ख्रिस्त असल्यामुळे जे आहे मी अशा प्रकारचा गोळीबार केला, अशा प्रकारची विधानं त्याच्याकडून येत आहेत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. आता बघा, म्हणजे अधिकृतरित्या ही बातमी आली म्हणून आपल्याला त्यावर विश्वास ठेवणं भाग त्या ठिकाणी आहे. पण आपल्याला माहित नाही, म्हणजे सरकार जे सांगतंय तेच आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहे. खरं खोटं देवच जाणो, तो बेस्ट जाणो, नासिर बेस्ट जाणो आणि माझ्या मते अमेरिकेचं सरकार त्या ठिकाणी जाणो. पण ऍटलिस्ट तशा प्रकारचं जे आहे प्रोजेक्शन केलं जातंय की हा माथे फिरू आहे. वेळोवेळी माथे फिरू म्हणून अशा प्रकारच्या घटनांना जर साईडलाईन करण्याचा प्रयत्न होत असेल तर माझ्या मते कुठेतरी काळबेरा आहे का, ही शंका आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी त्याच्यात येते. मग आता ही अधिकृतरित्या जी आहे ही माहिती आपल्या समोर आलेली.
काय वेगवेगळ्या प्रकारची कारण असू शकतात? माझ्या मते पहिलं कारण जे आहे, एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल पर्सन. अत्यंत वादग्रस्त असं ते व्यक्तिमत्व आहे. ज्या प्रकारची पॉलिसी डिसिजन्स त्या ठिकाणी घेतात, ज्या प्रकारची आक्रमकता त्यांच्या विधानांमध्ये असते, त्याचबरोबर ज्या प्रकारची आक्रमकता त्यांच्या पॉलिसी डिसिजन्समध्ये असते, त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या विरुद्ध संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधक निर्माण होतात. मग अशा विरोधकांच्या कडून अशा प्रकारचे हल्ले डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध झाले का? त्यांच्या कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्वामुळे त्या ठिकाणी झाले का? किंवा त्यांचा अगोदरचा जो सगळा आर्थिक मीडियाशी संबंधित, त्याचबरोबर रिअल इस्टेटशी संबंधित संबंध आहे, त्याच्याशी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही संबंध आहे का? हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पॉइंट वन. दुसरा त्याहून महत्वाचा प्रश्न, अमेरिकेमध्ये जे आहे पॉलिटिकल पोलरायझेशन खूप जास्त आहे, राजकीय ध्रुवीकरण. मुख्यतः डेमोक्रेटिक पार्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांची रिपब्लिकन पार्टी. मग यांच्या समर्थकांमध्ये जो आहे नेहमीच विरोधाभास त्या ठिकाणी असतो, एक प्रकारे राजकीय ध्रुवीकरण त्या ठिकाणी असतं. आणि या राजकीय ध्रुवीकरणाच्याच माध्यमातून जबरदस्त असे अपोजिशनच्या लीडरवर, म्हणजे थोडक्यात आपला जो विरोधक आहे त्याच्यावर हल्ले करण्याचे प्रकार सुद्धा वेळोवेळी होतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याच बाबतीत आपण पाहिलं की या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या विरुद्ध जे आहे अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी झाला होता. आणि तो कशामुळे झाला? तो संपूर्णतः राजकीय प्रेरित अशाच प्रकारचा तो हल्ला त्या ठिकाणी होता. मग दुसरं कारण जे असू शकतं, जसं मी सांगितलं की कॉन्ट्रोवर्शियल पर्सनॅलिटीच्या सोबतच राजकीय ध्रुवीकरण आणि त्याच्याशी संबंधित काही राजकीय विरोध आहे का आणि त्यातून हा हल्ला झाला का, ही सुद्धा शक्यता आज घडीला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. ही झाली दुसरी बाब. तिसरी महत्वाची बाब, आता एकूणच जे आहे आपण जसं पाहिलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मग इमिग्रेशन लॉशी संबंधित असो, म्हणजे बाहेरून जे अमेरिकेमध्ये आलेले व्यक्ती आहेत आणि तिथे स्थायिक होत आहेत, तर त्यांच्या विरुद्ध जे आहे वेगवेगळ्या प्रकारची नियमावली बनवणं, त्यांच्या विरुद्ध जे आहे कारवाई करणं, तिथलं आईस जे आहे ICE, तर त्या ICE डिपार्टमेंटद्वारे जे आहे जबरदस्त अशा प्रकारची कारवाई करणं त्या ठिकाणी असो, किंवा टेरिफ वॉर असो, किंवा आत्ताचं इराण युद्ध असो. आणि या सगळ्या परिस्थितीमधून एक प्रकारे तिथे महागाई जी आहे ती जबरदस्त प्रमाणामध्ये वाढतीये. तिथली जी सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्यांच्या जीवनमानाचे जे आहेत एकूण हाल होत आहेत. मग यातून सुद्धा महागाई वाढल्यामुळे किंवा त्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसल्यामुळे बरेचसे लोक जे आहेत ते असंतुष्ट आहेत. आणि त्याच एक प्रकारे असंतोषाची झलक आपण काही आठवड्यांपूर्वी त्या ठिकाणी पाहिली होती, ज्यावेळेस 80 लाख लोक डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर येतात. ही काही साधी बाब नाहीये, छोटी गोष्ट त्या ठिकाणी नाही. मग जर हे रस्त्यावर येऊ शकत असतील, लाखांमध्ये त्यांची संख्या त्या ठिकाणी असेल, तर त्यातला एखादा दुसरा जो आहे हातात गन त्याच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहेच, ती हातात गन घेणं आणि गोळ्या मारणं हे त्याच्यासाठी जे आहे काही फारसं अवघड नाही. म्हणून या असंतोषाचं काही कारण जे आहे या सगळ्या हल्ल्यांच्या मागे आहे का, ही सुद्धा शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. हे झालं तिसरं कारण. आणि चौथं, आणि माझ्या मते चौथं आणि तेवढंच महत्वाचं कारण, एक थेअरी म्हणून आपण या सगळ्या 4 पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी चर्चा करतोय. मागच्या ऑलमोस्ट 2-2.5 महिन्यांपासून आपण जे पाहतोय की डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशाच्या अनुसारच इराण विरुद्ध युद्ध त्यांनी पुकारलं. फक्त युद्ध नाही पुकारलं, तर इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी, त्याचबरोबर IRGCचे कमांडर्स यांना जे आहे त्यांचा खात्मा करण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालं. आणि याच्यानंतर इराणच्या IRGCनं अधिकृतरित्या त्या ठिकाणी घोषणा केली की कित्येक कोटी डॉलर्सचं एक प्रकारे इनाम त्या व्यक्तीला देण्यात येईल जो बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारेल, त्याला जे आहे आम्ही बक्षीस देऊ, अशा प्रकारची घोषणाच IRGCनं त्या ठिकाणी केली. म्हणजेच एक प्रकारे बदल्याची रणनीती ही IRGC कडून, इस्लामिक दहशतवादी संघटनांकडून इम्प्लिमेंट केली जाऊ शकते, अंमलबजावणी त्याची केली जाऊ शकते. अशा प्रकारचे इनपुट्स मागच्या कित्येक आठवड्यांपासून अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीजकडे आहेत. अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीजनं स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत ज्याच्या माध्यमातून ज्या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत, ज्यामध्ये स्लीपर सेल्स असतील, किंवा इनफॅक्ट असाही उल्लेख झाला की पाकिस्तानमधले काही भाडोत्री दहशतवादी त्यांच्या मार्फत सुद्धा डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या प्रशासनातले काही महत्वाचे अधिकारी किंवा त्यांचे स्वकीय यांच्या विरुद्ध जे आहे हल्ला त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून इराण युद्धाशी सुद्धा याचा संबंध जर काही त्या ठिकाणी असेल तर ती शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. आणि एक अधिकृत बाब जी अमेरिकेच्या प्रशासनाकडून आपल्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे की इव्हांका ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी जी आहे, तिच्या विरुद्ध जो हत्येचा कट या मोहम्मद अल सादीनं त्या ठिकाणी रचला होता, तर त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की 2020ला अमेरिकेनं इराणचा त्यावेळेसचा IRGCचा सर्वोच्च नेता कासिम सुलेमानी
या कासिम सुलेमानीला जे आहे टिपलं होतं, ड्रोनच्या हल्ल्यातून जे आहे अत्यंत सटीकपणे त्याच्या कॉन्व्हॉय मधल्या त्याच्याच गाडीला जे आहे उडवलं होतं. मग त्याचा बदला घेण्यासाठी ज्या प्रकारे पेन, ज्या प्रकारे दुःख या अमेरिकेच्या हल्ल्यानं आम्हाला दिलं, त्याचा बदला घेण्यासाठी आणि तशाच प्रकारचं दुःख डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या स्वकीयाला देण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे हल्ले करणार आहोत, असं मोहम्मद अल सादीनं सांगितलं. आणि इव्हांका ट्रम्पलाच का टार्गेट? कारण इव्हांका ट्रम्प आपल्याला माहिती आहे तिनं लग्न केलेलं आहे जेरेड कुशनरशी. जेरेड कुशनर जो आहे तो यहुदी आहे, म्हणजे तसाही जो आहे इराणचा या इस्रायल विरुद्ध, या यहुदींविरुद्ध अँटीसेमिटिझम आपण थोडक्यात ज्याला म्हणतो, एक प्रकारे तशी मुवमेंट ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि मग या यहुदीशीच जर इव्हांका ट्रम्पनं कन्वर्ट होऊन जर लग्न त्या ठिकाणी केलं असेल, तर इव्हांका ट्रम्प यांच्या या इराणी दहशतवाद्यांच्या किंवा IRGCच्या टार्गेटवर असणं साहजिक आहे. आणि त्याच अनुषंगानं अशा प्रकारच्या तिच्या हत्येचा कट रचला होता, याही बातम्या आपल्या समोर येत आहेत. तर एकूणच आजचा जो हल्ला झाला, सुरुवातीला मी जसं सांगितलं फक्त आजचा हल्ला ही बातमी नाहीये, पण मागच्या 1 महिन्यामध्ये 3 महत्वाच्या घटना त्या ठिकाणी घडतायत, वेळोवेळी अशा घटना त्या ठिकाणी घडतायत. तर यामध्ये काही लिंक आहे का? यामध्ये काही ग्लोबल जिहादी संघटनांचा, इस्लामिक दहशतवादी संघटनांचा काही हात आहे का? या शंकेला जे आहे नक्कीच बळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. इराकी सिटीजन असणाऱ्या, इराकच्या प्रधानमंत्र्याची संमती असणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीकडून जर अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होत असेल, तर या सगळे डॉट्स जर आपण त्या ठिकाणी जोडले, तर या घटनेचं काय महत्व आहे किंवा आजचा झालेला हा हल्ला किती महत्वाचा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. नाही, आता बघा की CIA सारखी गुप्तहेर संघटना आहे किंवा पेंटेगॉन आहे वगैरे, म्हणजे अमेरिकेचं काय म्हणजे सगळा महासत्ता देश असा जगामधला देश आहे आणि त्यांच्या यंत्रणा देखील तेवढ्या म्हणजे सक्षम आहेत. असं असलं तरी आता बघा त्या डिनर पार्टी म्हणजे व्हाईट हाऊसची ती कॉरेस्पॉन्डन्स दरवर्षीची डिनर पार्टी तिथं होत असते. त्याच्या अगदी तिथं तो जाईपर्यंत तो कसा सापडला, म्हणजे त्याच्या हातात काही आहे आणि हा कोण आहे हे सुद्धा आयडेंटिफाय झालं नव्हतं. म्हणजे मग याच्यामध्ये आपण सिव्हिल म्हणजे अमेरिकेपुरतं जे अंतर्गत जे राजकारण, जसं तुम्ही सांगितलं की 80 लाख लोक जसे रस्त्यावर आले, त्यांनी निषेध नोंदवला आणि इव्हन डोनाल्डच्याच पक्षामधले लोक सुद्धा म्हणजे त्यांच्या काँग्रेसमध्ये बोलतात ते त्यांच्या विरुद्ध. हे कारण आहे, असू शकतं. दुसरीकडे तुम्ही जे म्हणता जिहादी आणि हे सगळं जे चाललेलं आहे आता, ते अमेरिका आणि जिहादी एक यांचं वेगळंच शक्य ते जगाने पाहिलेलं आहे. म्हणजे ओसामा बिन लादेन पासून सगळं तो म्हणजे मोठा इतिहास आहे तो. आता ह्या ज्या 2 शक्यता तुम्ही व्यक्त करताय, तर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणजे आता जॉन F. केनेडी आहे, रोनाल्ड रेगन यांच्यावर देखील हल्ले झाले या पद्धतीने. तर एकूण मग ती जी सगळी दंडेलशाही जी आहे ती दोन्ही बाजूनी होताना दिसते. आता जो बायडेन ज्या वेळेला निवडून आले तर ते अमान्य आहे, ते काहीतरी घोळ झालेला आहे म्हणून डोनाल्डच्या सगळ्या समर्थकांनी थेट त्या व्हाईट हाऊसमध्ये जाऊन हल्ला करणं हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे हा माथे फिरूपणा जो आहे सामाजिक राजकीय, आणि जसं आपण सुरुवातीला बोललो की ते परवाने वाटत सुटलेले आहेत. दुसरीकडे आपण नक्कीच. तुम्ही तुम्ही दुसरं ते दारूचं जे उदाहरण दिलं, सेंट्रलला एक्साईज मिळतं म्हणून आपण देतोच आहे परवाने. काय हे दोन्ही बाजू असतात. नक्कीच. म्हणजे या प्रश्नाला डील करताना मी 3 वेगवेगळे अँगल त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, नक्कीच लोकांमध्ये असंतोष आहे आणि ज्या वेगवेगळ्या शक्यता मी बोलून दाखवल्या, तर या असंतोषाचा काही त्याच्याशी संबंध आहे का? ही नक्कीच एक महत्वाची बाब आहे जी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. पण एक लार्जर इश्यू जो आहे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की अमेरिका जो आहे स्वतःला महासत्ता म्हणतो आणि आहे सुद्धा. अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला आवडो न आवडो ती जी आहे महासत्ता आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मानावं लागेल. येस, येणाऱ्या 1 दशकांमध्ये 2 दशकांमध्ये चायना त्याला ओव्हरकम करेल असं स्वतःच माझं असेसमेंट त्या ठिकाणी आहे. तो वेगळा विषय चर्चेचा. पण अमेरिका आज घडीला महासत्ता आहे हे मात्र त्या ठिकाणी खरं. 2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर किती जबरदस्त दहशतवादी हल्ला झाला हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर अमेरिकेने जे आहे NCTC सारखी, नॅशनल काउंटर टेररिझम सारखी एक महत्वाची संस्था आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या सुधारणा केल्या आणि असं मानलं जात होतं की आता अमेरिकेच्या सुरक्षेला जे आहे कोणीही त्या ठिकाणी छेद देऊ शकत नाही.
2001 आणि आज 2026 तुम्ही महासत्ता जरी असाल, तुम्ही त्या महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष जरी असाल, तरी तुम्ही सुरक्षित नाही. हाच मेसेज मागच्या 1 महिन्याच्या या वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतो. आणि इथंच बाहेर येतं की एकूण दहशतवादाला किंवा एकूणच असंतोषाला, जनतेमध्ये असणारा असंतोष म्हणा किंवा दहशतवाद म्हणा, या दहशतवादाला रोखणं हे इतकं सोपं नाही. म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले होतात, ऑफकोर्स आपण त्याची कारण मीमांसा करतो, कुठे कमी पडलो, कुठे चांगलं झालं, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. पण दहशतवादाचा मुकाबला करणं आणि प्रत्येक अशा प्रकारच्या दहशतवादाला रोखणं हे अमेरिकेसारख्या राष्ट्राला सुद्धा त्या ठिकाणी शक्य होत नाही. ही सुद्धा ग्राउंड रिअलिटी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा सुरक्षित नाही, हे सुद्धा आपल्याला जे आहे सत्य त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारावं लागणार आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर ही सुद्धा जी आहे एक महत्वाची बाब आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आणि माझ्या मते आणखीन एक मुद्दा मला त्या ठिकाणी कव्हर करायचा होता, पण या सगळ्या चर्चेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या मते तो स्लिप त्या ठिकाणी होतोय. पण येस, ओव्हरऑल जर आपण लक्षात घेतलं तर असंतोष आहे तिथला जो आहे. कोणीही राष्ट्राध्यक्ष जे आहे एक प्रकारे सुरक्षित नाही, हा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी कारकीर्द आहे, अशा प्रकारची फक्त आक्रमकता ठेवून त्या ठिकाणी चालत नाही. माझ्या मते इन्क्लुझिव्हनेस हा सुद्धा असणं आवश्यक आहे, समावेशकता असणं आवश्यक आहे. लोकांना, विरोधी पक्षांना तुम्ही जर त्यांचे इनपुट्स घेतले तर त्याच ठिकाणी तुमची जी आहे मुत्सद्देगिरी खऱ्या अर्थानं कामाला येते. हम करे सो कायदा किंवा प्रत्येक वेळेसच माय वे और हायवे असं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी चालत नाही. दुर्दैवानं डोनाल्ड ट्रम्प ही त्याच प्रकारची लाईन फॉलो करताना आपल्याला आज घडीला त्या ठिकाणी दिसत आहेत. नाही, आता बघा की हे अलीकडच्या काळात मागच्या महिन्यातला हा महिना नाही, त्यांच्याकडे म्हणजे 2016 वगैरे अशी मोठी रांगच आहे किती वेळेला हल्ले झाले ते. म्हणजे असं एक त्याला काही असं नाही की ते, आणि त्याला ते स्वतः ट्रम्प जबाबदार आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जे हुकुमशहा सारखं नाही, एकदम लहरी राजा काय, पण प्रजा मात्र काही तिथली आंधळी नाहीये, ती उद्रेक करते. येस, सॉरी, हा, येस, फक्त एक 2 मिनिटं त्या ठिकाणी घेतो. जो एक मुद्दा मी, कारण तुम्ही मागच्या प्रश्नाच्या याच्यात केला होता आणि बोला. तो मिस केला होता, तो म्हणजे तुम्ही जो संदर्भ त्या ठिकाणी दिला, म्हणजे बघा अमेरिकेचे राज्यकर्ते आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे हे किती ज्याला आपण म्हणू की ज्याला आपण म्हणतो हिपोक्रेसी, म्हणजे ज्यावेळेस गरज पडली कसे हे जे आहे डबल डफली आहे, दोन्ही बाजूने जे आहे कशी पलटी मारतात, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. वेगवेगळ्या प्रकारची विधानं आहेत, पण एक उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला देतो. जसं तुम्ही सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होते, मग 2019 मध्ये जे आहे निवडणुकीला त्या ठिकाणी गेले आणि 2020 ला जानेवारी 2020 मध्ये जे आहे त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना पाय उतार व्हावं लागलं. जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. पण बघा, हा डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगासमोर जे आहे आता सुद्धा आणि अगोदर सुद्धा असं ढोलकं त्या ठिकाणी बजावतो आणि अमेरिका सुद्धा ढोलका बजावतो की आम्ही जगातली सर्वात जुनी लोकशाही आहोत. आणि म्हणजे जे आहे लोकशाहीचे गोडवे जर कोणाकडून ऐकायचे असतील तर ते जे आहे डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेकडून त्या ठिकाणी ऐकावं की बाबा कशा प्रकारे आम्ही जे आहे लोकशाही राष्ट्र आहोत, जगातली सर्वात जुनी लोकशाही त्या ठिकाणी आहे, हे सगळं अमेरिका जे आहे वेळोवेळी सांगत असतं. मग अशी सर्वात जुनी लोकशाही असणाऱ्या देशामधली एक महत्वाची पार्टी रिपब्लिकन पार्टी, त्याचा नेता डोनाल्ड ट्रम्प हा निवडणुकीला सामोरा जातो. निवडणुकीमध्ये जनतेकडून त्याला हरवलं जातं. एक प्रकारे जे आहे म्हणजे हारलो तर याचा अर्थ सगळं संपलं असं नाही ना. हारल्यानंतर जो आहे तो पराभव स्वीकारण्याच्या ऐवजी हा लोकशाहीचा नेता त्या ठिकाणी काय म्हणतो, नाही नाही नाही, सगळं त्या ठिकाणी चुकलेलं आहे आणि मी जे म्हणतो तेच बरोबर. बरं, फक्त तिथेही संपत नाही, कॅपिटॉल हिलवर, अमेरिकेच्या कॅपिटॉल हिलवर धावा करून जातो. त्याचे समर्थक जे आहे त्याच्या मध्ये त्या ठिकाणी घुसतात, तोडफोड त्या ठिकाणी करतात, नासधूस त्या ठिकाणी करतात. एका बाजूला लोकशाही लोकशाही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला जे आहे तुम्ही हारले तर ती हार काही पचवायची नाही, ही कुठली लोकशाही? हाच डोनाल्ड ट्रम्प ज्याने कॅपिटल हिलवर त्याच्या समर्थकांनी हल्ला केला, त्याला त्या ठिकाणी समर्थन दिलं, आणि हाच डोनाल्ड ट्रम्प जो आहे किंवा आज डोनाल्ड ट्रम्पचा साथीदार सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो हे भारतामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी पत्रकार परिषद डॉक्टर एस जयशंकर आणि मार्को रुबियो त्यांची त्या ठिकाणी झाली. आणि त्यामधला सुद्धा एक महत्वाचा मुद्दा मार्को रुबियो जे त्या ठिकाणी प्रोजेक्ट करत होते की भारत आणि अमेरिका एक जी आहे जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे, तर दुसरी जी आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. म्हणून इन प्रिन्सिपल तत्वाच्या अनुसार आम्ही जे आहेत आमची कशा प्रकारे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण जसं मी उदाहरण दिलं, हे फक्त शब्दच आहेत.
अमेरिका जो आहे अत्यंत स्वार्थी राष्ट्र त्या ठिकाणी त्याच्यात आहे. प्रत्येकानं आपलं नॅशनल किंवा राष्ट्रीय हित पाहावं याविषयी कोणाचं दुमत असण्याची काही म्हणजे त्यात दुमत त्या ठिकाणी नसावं, पण बोलायचं एक आणि दुसऱ्या बाजूला जे आहे योग्य वेळ मिळताच अशा प्रकारची टपली मारायची ही जी आहे रीत अमेरिकेची वेळोवेळी जगानं त्या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध असणारा असंतोष आणि त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प बोलतात एक करतात एक आणि त्यांच्या मागचा जो आहे त्यांचा उद्देश खरा उद्देश खरं ऑब्जेक्टिव्ह हे असतं तिसरंच. हे जे आहे जगाने ओळखलेलं आहे. माझ्या मते तिथली जनता हे सगळं भोगतीये आणि म्हणूनच यातून आयदर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणा किंवा जनतेच्या माध्यमातून जो असंतोष येतोय तो अशा प्रकारच्या गोळीबाराच्या माध्यमातून समोर येतोय असं जर आपण म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही. नाही, खूप खूप धन्यवाद सतीश ढगे सर. पण जाता जाता आता राहवत नाही, म्हणून त्यामुळे एक प्रश्न आहे की जसं आता मागच्या हल्ल्याच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब तो निषेध केला, सहवेदना व्यक्त केला डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी. मात्र त्यांनी तेवढंच इराणच्या आयातोला खोमेनी यांच्या संदर्भात काही म्हणजे एक आठवडाभर तरी ती काही प्रतिक्रिया दिली नव्हती. एक जिओ पॉलिटिक्स म्हणा किंवा काही इंटरनॅशनल पॉलिसी म्हणा, धोरण म्हणा, म्हणजे तसं काही भारताकडून औपचारिक झालं नव्हतं. आता काल झालंय का, काल परवा म्हणजे या हल्ल्याच्या नंतर तुम्ही सांगताय, हल्ल्याच्या नंतर विचारताय? मोदींचे आता ते आलेले परराष्ट्र सचिव, तर ह्या हो, हल्ल्याविषयी काही मार्कोन झालंय का गेल्या 24 तासात नाही भारत हल्ल्याविषयी याच्यासाठी सरकारकडून? झालं नाही हं. कारण कारण त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक, अमेरिकेतर्फून जे आहे फक्त व्हाईट हाऊस कडून एक पब्लिकेशन त्या ठिकाणी किंवा एक प्रकारचं जे आहे स्टेटमेंट त्या ठिकाणी देण्यात आलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचा जो आहे उल्लेखच नाही, ज्यामध्ये सांगण्यात आलं की बाबा जो चेक पॉईंट होता हा, त्या व्हाईट हाऊसच्या चेक पॉईंटच्या तिथे बरोबर. अशा प्रकारचा गोळीबार झालेला आहे. आणि इथे प्रत्यक्षरित्या डोनाल्ड ट्रम्पचा समावेश नसल्यामुळे म्हणजे तसा त्या ठिकाणी काही मेन्शन केलेलं नाही, म्हणून माझ्या मते भारताकडून सुद्धा अधिकृतरित्या प्रतिक्रिया आली नाही. जर अगदी डोनाल्ड बरोबर. ट्रम्पचं नाव असलं असतं तर माझ्या मते भारतानं अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिली असती. पण मूळ मुद्दा जो आहे तुमचा बरोबर आहे, कोणी मानो न मानो भारत जो आहे अमेरिकेच्या बाजूने झुकलेला आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी ठरणार नाही, नंबर एक. आणि दुसरं, पुन्हा या ठिकाणी चर्चेचा वाव आहे. कोणी म्हणेल की बाबा आर्थिकदृष्ट्या इराणच्या सोबतीला जाण्याच्या ऐवजी किंवा काही अंशी रशियाच्या सोबतीला जाण्याच्या ऐवजी आज घडीला अमेरिकेच्या सोबतीला जाणं हे भारताच्या जास्त फायद्याचं आहे. फ्युचरिस्टिक विचार करता आणि एकूणच सगळ्या गणिताचा विचार करता अमेरिकेच्या बाजूला झुकलेलं असणं हे भारताच्या फायद्याचं आहे, म्हणून भारत अशी भूमिका घेतोय असं काही म्हणत असतील तर ठीक आहे. म्हणजे मी म्हणतोय जसा हा वादविवादाला स्कोप त्या ठिकाणी आहे, पण जर असं असेल तर मग उघड उघड भूमिका किंवा सरकारनं स्पष्टपणे असं सांगण्यामध्ये जे आहे चूक काय त्या ठिकाणी. जर खरोखरच तुम्ही अशा विचारसरणीचे असाल किंवा असं जर मानत असाल तर स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे की भविष्यातलं हित लक्षात घेता आम्ही असा असा त्या ठिकाणी निर्णय घेतला. पण नरोवा कुंजरोवा किंवा सो कॉल्ड तो गोंडस वर्ड स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीमुळे भारताची जी आहे फार दमछाक होते ही मागच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते. आज सुद्धा उत्तर देताना डॉक्टर एस जयशंकर यांची बॅलन्स करताना जे आहे खूप सारी दमछाक होत होती हे सुद्धा मला त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि तर नक्कीच येस येस प्लीज. नाही, हे जे प्रश्न जो मी विचारला मुद्दाहून तो थोडासा उपहासाने विचारला की आता ते चेक पॉइंट जवळ ती व्यक्ती गोळीबार करणारी वगैरे आणि लगेच असं होणार शक्यच नव्हतं भारत सरकारच्या वतीने काही नोंद. हे जे मुख्य जे आहे की आता जसं तुम्ही म्हणाल की अमेरिका महासत्ता आणि आपला मित्र, पण त्या मित्राचाच इतका त्रास होतोय भारताला. आता डिझेलच्या टंचाईमुळे इकडे युद्ध व्हायला लागलेलं आहे पंपांवर, इथपर्यंत तो हा त्रास येऊन झिरपलेला आहे. अशा परिस्थितीत आपण कुठेतरी अमेरिकन डील असेल, इम्पोर्ट ड्युटी असेल, याच्याप्रती बरंचसं आपण चुकलेलो आहोत आणि आपल्याला फसवलं देखील गेलेलं आहे. मग भारत हा तिसरी महासत्ता झाला होता, आता तो 6व्या स्थानावर आहे. त्याच्यामुळे तो काही आपल्याला परवडणार नाही, भारताची आर्थिक प्रगती. म्हणून डोनाल्ड ट्रम्प काही वेगळंच करायला निघाले. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला भारतामध्ये देखील आता ट्रोल केलं जात आहे सगळ्या अंधभक्तांकडून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून. ती गोष्ट वेगळी, विषय खूप मोठा आहे. तर आपण इतका वेळ दिला आणि सविस्तरपणे आपण जे काही निवेदन केलं हे खूप खूप महत्वाची माहिती दिलेली आहे. तर ढगे सर, पुन्हा भेटू आपण. आपली दुर्दैवाने आता वेळ संपते. खूप खूप धन्यवाद, थँक्यू.